नमस्कार मंडळी, तुमच्या सोयाबीनमध्ये केना वाढतोय आणि उत्पादन कमी होतंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला केना नियंत्रणासाठी 100% उपाय सांगणार आहे. केना हे तुमची भारीची जमीन असेल, मध्यम ते भारीची जमीन, भरपूर जमिनीमध्ये क्ले आहे, भरपूर जमिनीमध्ये भरपूर ऑर्गॅनिक मॅटर आहे, किंवा मग पुन्हा चुनखडी आहे, तर अशा जमिनीमध्ये हे केना मोठ्या प्रमाणामध्ये येणारं गवत आहे. आणि हे गवत असं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, झपाट्यानं वाढ होणारं गवत आहे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे ऊसासारखं आहे, किंवा आपण हरळीसारखं सुद्धा म्हणू शकता. याची कांडी पडले, तुम्ही कोळपणी केली आणि हे तुटलं गवत, की जिथं भाग तुटलेला आहे हे ते नवीन झाड बनवतं. तर अशा पद्धतीचं हे डेंजर गवत आहे. ह्या गवताची तुम्हाला सगळ्यांना ओळख आहे. हे बघा, असे निळ्या कलरचे, निळ्या जांभळ्या कलरची याची फुलं असतात आणि एकदम पाणीदार गवत आहे. हे गवत तुम्ही खुरपून काढलं आणि 2-4 दिवस उन्हात वाळू दिलं, नंतर लगेच पाऊस झाला की हे गवत चिटकून जातं. असं हे बेकार गवत आहे. आणि याच्यामुळे जर तुम्ही सोयाबीन मध्ये बघितलं तर सोयाबीन मध्ये होणारं नुकसान हे साधारणतः 35 ते 45% सोयाबीनचं उत्पादनामध्ये घट करणारं हे गवत आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा गवत सोयाबीनच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलोय की ह्याला कंट्रोल करण्यासाठी केमिकल मेथड्स कोणत्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण आता 2 प्रकारामध्ये आपण केमिकल कंट्रोल पाहणार आहेत. प्री इमर्जन्स टाईपचं हार्बिसाइड्स कुठले वापरायचे आणि पोस्ट इमर्जन्स टाईपचे हार्बिसाइड कुठले वापरायचे. तर सर्वप्रथम आपण बघूया की याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी प्री इमर्जन्स टाईपचं कुठलं हार्बिसाइड वापरतात. याच्यामध्ये फक्त एकच रिकमेंडेशन आहे प्री इमर्जन्स टाईपच्या हार्बिसाइडचं, आणि ते म्हणजे डायक्लोसुलम, जे मगाशी आपण बघितलं होतं स्ट्रॉंग आर्म मध्ये. लक्षात घ्या, स्ट्रॉंग आर्म आहे, वीड स्लॅम आहे, डायक्लोमॅक्स आहे, असे व्यापारी 2-3 नावं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे कुठलाही वापरू शकता. आणि याच्यामध्ये प्रमाण घ्यायचं फक्त 12.4 ग्राम. हे इतकं कमी प्रमाण तुम्हाला घ्यायचंय. आणि हे घ्यायचंय 200 लिटर पाण्यामध्ये. याच्यामध्ये औषध तयार करत असताना सिंपल प्रोसिजर आहे. 200 लिटरचा आपल्याला ड्रम घ्यायचा आहे. 200 लिटर ड्रम मध्ये 190 लिटर आपल्याला पाणी घ्यायचंय. आता हा ड्रम मध्ये पाणी घेतलंय, लक्षात घ्या, कुठलंही विडीसाईड फवारत असताना किंवा कुठलंही इन्सेक्टिसाइड, फंजीसाईड फवारत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी घेत असताना पोर्टेबल वॉटर पाहिजे, म्हणजे पिण्यायोग्य पाणी पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण असं करतो, पावसाचा ढव साठलेला असतो, पाणी कुठं विहिरीत उतरायचं म्हणून आपण काय करतो, त्या ढवातलं गढूळ पाणी घेतो. आणि हे जे गढूळ पाणी असतं तुमच्या या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटची, म्हणजे जो याच्यामध्ये तांत्रिक घटक आहे, या तांत्रिक घटकाची इफेक्टिव्हिटी, म्हणजे याची परिणाम क्षमता कमी करण्याचं काम हे गढूळ पाणी करत असतं. किंवा मग पाणी मचूळ असेल तर ते पाणी करत असतं. म्हणून साधारणतः फवारणी करण्यासाठी चांगल्याच क्वालिटीचं पाणी वापरायचंय. 200 लिटर पाण्याचा ड्रम घेतला होता, 190 लिटर पाणी भरलेलं आहे. 10 लिटर व्हॉल्यूम असलेली बकेट घ्यायची, त्याच्यामध्ये साधारणतः 10 लिटर पाणी भरा. त्याच्यामध्ये हे तुमचं 12.4 ग्रामचं पाकिट त्याच्यामध्ये रिकामं करायचंय. रिकामं केल्यानंतर चांगले बकेट मधलं ते औषध आहे ते ढवळून घ्यायचंय. ढवळल्यानंतर 200 लिटरचा जो ड्रम होता ज्याच्यात 190 लिटर पाणी होतं, त्याच्यामध्ये ही बकेट आपल्याला उलटायची. उलटल्यानंतर मोठ्या बांबूच्या साह्याने याला ढवळत राहायचं चांगलं. आता ढवळल्यानंतर काय करायचं, तुमचा फवारा 15 लिटरचा असेल, 15 लिटर, 20 लिटर असेल, किंवा मग 10 लिटरचा असेल, तो फवारा भरायचा आहे. आणि हे जे 200 लिटरचं द्रावण आहे हे आपल्याला 1 एकर जमिनीवर फवारायचं. हे मात्र लक्षात ठेवा, 1 एकर जमिनीवर आपल्याला, कोरड्या जमिनीवर फवारायचंय. कोरडी जमीन म्हणजे जिथं पीक नाही अशी कोरडी जमीन. जमीन मात्र कोरडी नसली पाहिजे, जमीन ही वापशामध्ये असली पाहिजे. वापसा म्हणजे लक्षात घ्या, वापसा काय असतो तुम्हाला सांगितलं. पाऊस पडून गेला, पाऊस पडून गेल्यानंतर काय होतं, 1-2 दिवसानंतर आपली जमीन आपण चालण्यासारखी होते. म्हणजे त्या जमिनीमध्ये जर आपण माती हातात घेतली तर आपल्याला ओलावा जाणवतो, पण तो ओलावा, तो चिखल आपल्या हाताला चिटकत नाही. अशी कंडिशन म्हणजे वापसा कंडिशन. त्याच वेळेस आपण पेरणी करतो आणि पेरणी झाल्यानंतर रासणी करतो. रासणी झाल्या झाल्या हे औषध फवारायचंय ज्यावेळेस जमीन वापशामध्ये असते. जमीन जर तुमची वापशामध्ये नसेल तर तुमचं जे औषध आहे, तांत्रिक घटक आहे, तो तांत्रिक घटक त्या जमिनीमध्ये काम करणार नाही. आणि हा जो तांत्रिक घटक आहे हा फवारणी केल्यानंतर ह्याचे जे बीज असतात, तुमचा जो केना आहे, केन्याच्या बीज मध्ये हे त्या तांत्रिक घटकाला ऍब्सॉर्ब करतात आणि त्याची एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी बंद होऊन जाते. आणि त्याच्यामुळे काय होऊन जातं की त्याची उगवण क्षमता लॉस होते आणि केना गवत उगवतच नाही. केना गवत उगवलं नाही की पहिल्या 45 दिवसापर्यंत जर तुमचं सोयाबीन ह्या गवतापासून दूर असेल तर तुमचं जे होणारं, आपण मगाशी बघितलं होतं की 35 ते 45% पर्यंतचं जे नुकसान आहे ते नुकसान आपलं सोयाबीनचं होत नाही आणि सोयाबीन अत्यंत विगरस येतं, खूप चांगल्या पद्धतीने येतं. आता आपण पुढचा हार्बिसाइड बघूया. पुढचे हार्बिसाइड जे आहेत हे उगवणी पश्चात असलेले, ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स हार्बिसाइड असं म्हणतो. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, इंटरनेटवर बरेचसे व्हिडिओ उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे
तणनाशक प्री इमर्जन्स टाईपची तणनाशक त्या केनाला कंट्रोल करण्यासाठी टाकलेली आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, डायक्लोसुलमच हा एक असा घटक आहे जो केनाला प्री इमर्जन्स मध्ये चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करतो, म्हणून हाच वापरायचा प्रयत्न करा. दुसरं जे आहे पोस्ट इमर्जन्स टाईप प्रकारामधली हार्बिसाइड्स आहेत. याच्यामध्ये 2 हार्बिसाइड्स ही रिकमेंड केलेली आहेत, ज्याच्यामध्ये पहिला तांत्रिक घटक जो आहे तो इमॅझिथाफिर आहे. ह्या 10% घटक आहे, ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये परसूट, लगान किंवा वीड ब्लॉक नावानं हे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता अमुक अमुक कंपनीचा चांगला रिझल्ट येतो, अमुक अमुक कंपनीचा चांगला रिझल्ट येत नाही असं काहीच नाही. इमॅझिथाफिर हे जे घटक आहे हा घटक बघायचा, कंपनी स्टँडर्ड आहे का पाहायचं आणि त्याचं आपण औषध परचेस करायचं. घेतल्यानंतर याचा जो डोस आहे तो 300 मिलीचा डोस आहे. पाण्याचं प्रमाण मात्र 200 लिटर आहे. 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे वापरायचंय. मगाशी जसं द्रावण तयार केलं होतं, 200 लिटरचा द्रम, 190 लिटर त्याच्यामध्ये पाणी, पुन्हा बकेटमध्ये 10 लिटर पाणी आणि 10 लिटर पाण्यामध्ये हे 300 मिली. 300 मिली घ्यायचं, जास्त घेऊ नका, कारण तुम्ही जास्त घेतलं तर पैशाचं नुकसान होणार आहे, इनपुटवरचा खर्च वाढणार आहे आणि आपलं सोयाबीनचं उत्पादन त्याच्यामुळं काय होणार आहे, खर्च वाढल्यामुळं आपल्याला इन्कम मध्ये आपली घट होणार आहे. दुसरं जे हर्बिसाइड या ठिकाणी रिकमेंड केलेलं विडीसाइड ते आहे ओडीसी नावाचं, आणि याच्यामध्ये 2 कंटेंट आहेत, इमॅझिथाफिर आणि इमॅक्झमॉक्स असे 2 कंटेंट आहेत. हे कंटेंट मात्र याचं प्रमाण मात्र खूप कमी आहे, फक्त 40 ग्राम आपल्याला प्रमाण वापरायचं आणि 200 लिटर पाण्यामध्ये वापरायचंय. तर हे 2 हर्बिसाइड फक्त त्या केनासाठी चांगल्या पद्धतीने रिकमेंडेड आहेत, जे याचं चांगलं कंट्रोल करतात. हे जर गवताचा प्रादुर्भाव तुमच्या इतर गवताबरोबर हे गवत जर जास्त असेल सोयाबीनमध्ये, तर फक्त हे 2च पोस्ट इमर्जन्स प्रकारातली हर्बिसाइड्स तुम्ही तुमच्या सोयाबीनच्या शेतामध्ये वापरली पाहिजेत. बाकीचे हर्बिसाइड्स कंट्रोल करतील, पण इतकं चांगल्या पद्धतीनं त्याचं कंट्रोल होणार नाही. म्हणून शेतकरी म्हणतात की अमुक अमुक हर्बिसाइड वापरलं परंतु त्याचा परिणाम चांगला झाला नाही. याचं कारण आहे की हे जे क्रियाशील घटक आहेत, हेच क्रियाशील घटक ह्या पर्टिक्युलर गवताला चांगल्या पद्धतीनं कव्हर करतात. म्हणून लक्षात घ्या की हे जे रिकमेंड केलेले हर्बिसाइड्स आहेत, एवढेच हर्बिसाइड तुमच्या सोयाबीनमध्ये फवारा आणि केनाचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही कंट्रोल करा. धन्यवाद.